आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्र्यांची। माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळामध्ये जंगली रमी गेम खेळत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय आणि त्यानंतर छावा संघटना चांगलीच आक्रमक झाली। त्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकले आणि कोकाटेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा अशी मागणी केली। मात्र छावा संघटनेने तटकरेंसमोर पत्ते फेकल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम चोप दिला। आता आंदोलन केलं म्हणून अशी मारहाण करणं म्हणजे सरकारला निषेधही नकोसा झालाय का असा सवाल उपस्थित होतोय। निषेध व्यक्त करण्यासाठी वापरलेलं हे अतिशय सौम्य हत्यार होतं आणि म्हणूनच तटकरेंसमोर पत्ते फेकले आणि त्यांची हकालपट्टी करा इतकी मागणी करण्यात आली होती। आणि अर्थातच ती रास्त होती। एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत, अनेक ठिकाणी नापिकी आणि आसमानी स्वरूपाचं संकट हे सुद्धा आवासून समोर आहे। असं असताना शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना केवळ पत्ते फेकले म्हणून दुसरीकडे याच छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यात आलेली आहे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडनं। आणि ही मारहाण इतकी आहे की यातल्या काही कार्यकर्त्यांना राज्यातल्या जनतेसाठी कायदा